रामकृष्ण हरी चव मंत्रा चॅनलमध्ये माझ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. रोज रोज उपमा रवा खाऊन कंटाळा येतो, तर आज आपण रव्याचा ढोकळा बनवतोय. बघा, मऊ लुसलुशीत आणि अगदी असा स्पंजी असा ढोकळा बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. 2 वाटी रवा आहे, 1 वाटी दही, चवीनुसार मीठ, साखर आणि इनोची पुडी. आणि हे दही आपलं घरचं दही आहे. थोडं पाणी टाकून ते फेटून घेतलं. आता आपण ह्या रव्यामध्ये घालून घेऊ. हे चवीनुसार मीठ आहे, ही अगदी अर्धा चमचा साखर. सर्व एकजीव करून घेणार आहे. बघा, आपल्याला आता यात पाणी टाकायचंय. पाणी जास्तही नाही टाकायचं, अगदी थोडं प्रमाणातच पाणी टाकायचं. असं चांगलं फेटून घेतलं. बघा, आपल्याला आता हे घट्ट झालंय, तर यात थोडं पाणी घालणार आहे. थोडं पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं. 1 मिनिटासाठी परत एक वेळेस असं चांगलं फेटून घेणार आहे. झालंय. आपण याला आता 10 मिनिटासाठी झाकून ठेवू असंच, आणि पुढची तयारी करू. इकडे कढईत पाणी ठेवलंय. आता आपण एक ताट घेऊन त्याला असं तेल लावून घेतलं. पूर्ण असं सगळीकडे हे तेल लावून घेणार आहे. हे साईडला ठेवून देऊ. आपले 10 मिनिटं झाले. बघा, 10 मिनिटं झाले. आता आपण हे पीठ चेक करू. यात आता इनो घालून घेणार आहे आपण. ही आपली 1 इनोची पुडी. अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी छान असा हा ढोकळा तयार होतो. इनोच्या नंतर हे थोडं पाणी घालायचं, आणि इनो टाकल्यावर लगेच आपली इनोची प्रोसेस सुरू होती, तर तेव्हा आपल्याला जास्त वेळ नाही घालवायचा. बघा, असे बबल्स तयार व्हायला लागले. तिकडे पाणी पण उकळलंय आपलं चांगलं. ताटाला तेल लावून ठेवलंय, आणि हे जे आहे हे एकच साईडने असं एकच डायरेक्शनने मिक्स करायचं हे पीठ. बघा, चेक करायचं आपलं हे छान झालंय. आपण आता हे ताटाला तेल लावलं, त्या ताटात हे ओतून घेऊ. हे मिश्रण जास्त घट्टही नको, जास्त पातळही नको, मीडियम असं बनवायचं. छान झालंय आपलं. आता आपण याला असं टॅप करून घेऊ. महत्वाची टिप म्हणजे तिकडचं पाणी उकळलेलं पाहिजे, आणि इनो टाकल्यानंतर आपल्याला वेळ नाही जाऊ द्यायचा. वरतून असं लाल तिखट भुरळायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. ढोकळा होईपर्यंत तडक्याची तयारी करून घेऊ. ह्या मिरच्या आहेत, कोथिंबीर, पांढरे तीळ आणि मोहरी, मिरच्या कट करून घेणार आहे आता आपण. ढोकळ्याचे 10 मिनिटं मोठ्या गॅसवर ढोकळा होऊ द्यायचा, आणि नंतरचे 5 मिनिटं अगदी मीडियम गॅसवर. आता गॅस आपण मीडियम करून घेऊ. 15 मिनिटं झाले. आता आपण चेक करू. फुललाय तर छान, पण आता चेक कसा करायचा, ही सुरी टाकायची. बघा, अशी सुरी टाकताना क्लीन जर आली तर झालाय आपला ढोकळा, आणि थोडीफार इथं बरबटली तर झाला नाहीये. पण आपली सुरी छान अशी क्लीन आली आहे. झालंय. आता 1 मिनिटासाठी असंच राहू देऊ. गॅस चालू आहे आपला, आणि आता आपण त्याला उतरवून घेऊ. ढोकळा थंड होईपर्यंत आपण तडका बनवणार आहे. तडका पॅन ठेवून घेतलंय. त्यात आता 2 पळी तेल टाकून घेऊ. तेल अगदी कडकडीत तापू देणार आहेत. तेल तापले, गॅस एकदम कमी करून घेणार आहे. बघा, मोहरी टाकू. गॅस बंदच करू आता. मोहरी तडतडल्यावर मिरची टाकू, आणि हे पांढरे तीळ. छान झालाय आपला तडका. आता आपला ढोकळा पण थंड झाला असेल. मीडियम असा थंड झालाय आपला हा ढोकळा. सुरीने आता ह्या अशा साईडच्या कडा सोडवून घेऊ, आणि असे कट देणार आहे. अगदी छान मऊ लुसलुशीत असा
रव्याचा ढोकळा झालाय. तुम्ही पण असा ढोकळा नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. बघू आता आपण याच्यावर हे टाकून घेणार आहे फोडणी. पूर्ण पण नाही काप द्यायचे, आपल्याला पाहिजे तेव्हा काप द्यायचे. आता हा तडका जो बनवलाय हा आपण असा याच्यावर टाकून घेऊ. ही आली थोडी कोथिंबीर. तुम्हाला काढून दाखवते कसा अगदी छान स्पंजी आणि अगदी रवेदार असा खमंग ढोकळा झालाय. बघा, अगदी स्पंजी असा ढोकळा झालाय आपला.